नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच सत्याचा मोर्चा बाळगलेला आहे. जोपर्यंत मतदार यादीची साफसफाई होत नाही, तोपर्यंत आणखीन वर्षभर निवडणुका नाही झाल्या तरी चालतील, असा इशारा दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसात निवडणूक आयोगाने राज्यातल्या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकानुसार काम सुरू केलं आणि सगळे तावा तावा कमरेच्या तलवारी उपसून निघालेले लढवय्ये बारगळलेले आहेत. आपल्या तलवारीला धार लावण्यापेक्षा आपल्या वाट्याला किती जागा येतील आणि आपले उमेदवार कुठच्या याच्या शोधाशोधीत ते सळो की पळो झालेलं आहे. आणि त्यामुळे निवडणूक सुरू झालेली आहे आणि मग त्यांची चमचेगिरी करण्यात रमलेले जे लोक आहेत त्यांचीही तितकीच तारंबळ उडालेली आहे. मुंबईचा महापौर मराठीच असेल की नाही यावर रस्ती फिरून रस्त्यात कोणालाही विचारणारे की मुंबईचा महापौर कसा पाहिजे, मराठी पाहिजे की अमराठी पाहिजे, असले संवाद करणारे मूर्खांना एक गोष्ट लक्षात येत नाही की महापौर काँग्रेसचा असो, मनसेचा असो, भाजपचा असो, तो सुद्धा मराठी होऊ शकतो. शिवसेनेचा महापौर म्हणजेच मराठी आणि उबाठा शिवसेनेचा म्हणजेच मराठी. हा जो काय भ्रम सामान्य मतदाराच्या मनात घुसवण्याचा प्रयत्न असले उपटसुंब करत असतात, त्यांना अक्कल नसेल तरी मतदाराला पूर्ण अक्कल आहे. काल परवा किंवा त्याच्या आधी दिल्ली, महाराष्ट्र किंवा हरियाणाच्या मतदाराने एक गोष्ट दाखवून दिली आहे की आपल्या देशातल्या पत्रकारांना, संपादकांना, राजकीय विश्लेषकांना जेवढी अक्कल नाही त्यापेक्षा आपल्या देशातला सामान्य मतदार हा अनेक निवडणुकांनी प्रगल्भ झालेला आहे. आपण कुठे निवडणूक होते, कशासाठी निवडणूक होते, ती निवडणूक सार्वत्रिक आहे की पोटनिवडणूक आहे, त्यानुसार आपलं मत वेळोवेळी बनवणारा आणि बदलणारा इतका भारतीय मतदार प्रगल्भ झालेला आहे. पण जसजसे दिवस जात आहेत तसतसं आपल्याकडचे राजकीय विश्लेषक आणि पत्रकार हे अधिकाधिक अडाणी आणि अनपढ होत चाललेले आहेत. आणि म्हणून मग मराठीच महापौर हवा का हा प्रश्न विचारताना एक गोष्ट विसरतात की भाजपचे गेल्या वेळेला 84 नगरसेवक निवडून आले, शिवसेनेच्या बरोबरीने निवडून आले, त्यात सुद्धा अर्धे अधिक मराठी नगरसेवक होते भाजपचे, शिवसेनेच्या विरोधात निवडून आलेले. त्यामुळे भाजपचे जे नगरसेवक येतील त्यातूनही एखादा मराठी महापौर नगरसेवक होऊ शकतो. त्यासाठी फक्त ठाकरे बंधू यांनीच पुढे केलेले उमेदवार आहेत आणि त्यालाच मत दिलं तरच मराठी महापौर होईल असं मानायचं कारण नाही. या अर्धवट अकलेच्या काल जन्माला आलेल्या पत्रकारांना एक जुनी आठवण सांगतो. हा सगळा मराठी अस्मितेचा विषय घेऊन 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत बाळासाहेबांनी 1968 साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली आणि 42 नगरसेवक निवडून आणले. तो सगळा विषय मराठीचा होता. महाराष्ट्र मुंबईमध्ये अमराठी नेता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष का केला जातो हा आक्षेप घेत लढवलेली ती निवडणूक होती, ज्याच्यामध्ये हफीज खान नावाचा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होता आणि त्याचं प्रचंड भांडवल बाळासाहेबांनी त्या निवडणूक प्रचारात केलेलं होतं. पण ती निवडणूक झाली 1968 ती निवडणूक झाली आणि पहिल्यांदा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर दरवर्षी महापौर बदलत होता आणि त्या 1968 साली जो पहिला महापौर काँग्रेसचा निवडून आला किंवा काँग्रेसचा महापौर करण्यात आला त्याचं नाव रवींद्र कुलकर्णी होतं, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी.
मी जिथे पत्रकारिता शिकलो, सुरू केली, त्या दैनिक मराठाचं जे कार्यालय आणि इमारत होती, त्या इमारतीच्या लागून असलेल्या भूखंडावर फार्मा सर्च नावाची एक फार्मास्युटिकल कंपनी होते. तिचे मालक हे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी होते आणि ते काँग्रेसचे नेता कार्यकर्ता होते आणि वरळीतूनच निवडून येऊन ते मुंबईचे महापौर झाले होते. मग ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतले नव्हते म्हणून ते मराठी महापौर नव्हते का? डझनावारी काँग्रेस किंवा इतर पक्षांचे महापौर मुंबईत झालेले आहेत आणि ते मराठीच होते. जनता पार्टीच्या काळामध्ये राजा चिंबुलकर हे मूळचे समाजवादी आणि जनता पार्टीचे नगरसेवक झाले होते. ते सुद्धा महापौर झाले. मग ते मराठी नव्हते का? नकरे बंधू म्हणजे मराठी हे आलं कुठून? कुठच्या भ्रमामध्ये हे पत्रकार वावरतात आणि जगतात की ठाकरे बंधू म्हणून लांडोर होऊन नाचायला लागतात. तेव्हा मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे हा आग्रह चुकीचा बिलकुल नाही. मुंबई जर महाराष्ट्राची राजधानी असेल तर मग मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि मराठीच होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण तो ठाकरे ब्रँडचा असेल का हा विषय तरी समजून घ्या. विषय मुंबईचा महापौर मराठी असा नाहीये. अगदी उद्या काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाली, एकनाथ शिंदेची शिवसेना झाली, भारतीय जनता पक्ष झाला, तरी या सगळ्या पक्षांतर्फे मुंबईमध्ये जे नगरसेवक निवडून येतील त्यामध्ये मराठी असणारच. आणि त्यामुळे जर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जर बहुमत आलं नाही तर मुंबईचा महापौर मराठी होणार नाही यासाठी नक्राश्रू आणि अश्रू ढाळण्याचं कारण नाही. भाजप आशिष शेलारांच्या नंतर अमित साटमकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवतो. मग मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा झाला तरी तो मराठी होणार नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? आज जे वातावरण आहे त्या वातावरणानंतर कुठल्याही परिस्थितीत भाजपने बहुमत मिळवलं तरी झक मारत त्यांना मुंबईचा महापौर मराठी करावा लागेल आणि तो करतील याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या, राजकारणामध्ये भूमिका पुढे न्यायची असते. वैयक्तिक सूडवृत्तीने काम करून राजकारण खेळता येत नाही आणि जिंकता येत नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे असा हट्ट धरून उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री नको होता. उद्धव ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं मी माझ्या वडिलांना आश्वासन दिलं असं धादांत खोटं बोलत होते. त्यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचा नव्हता आणि तो करायचा असता तर तेव्हाच एकनाथ शिंदे हे नाव पुढे आलं असतं. पण उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री पदाची भुरळ पडलेली होती आणि त्यामुळे शिवसैनिकासाठी मागायचं आणि त्याच्यावर पक्षप्रमुखाने बसायचं हाच डाव होता. आणि त्यासाठी अख्खी शिवसेनेची विश्वासार्हता उद्धव ठाकरे यांनी पणाला लावली. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचं 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री पद गेलं. ते हिरावून घेताना भारतीय जनता पक्षाने त्यांना कसला सणसणीत धडा शिकवला बघा की 5 वर्षे सलग महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिला जो बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा नव्हता. मनोहर जोशी आणि नारायण राणे हे 1995 पासून 99 पर्यंत शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री झाले, भाजपच्या मदतीनेच झाले. पण दोन्हीही शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण दोघांची मिळून 5 वर्ष पूर्ण झाली नाहीत. जी
उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केल्यामुळे 2.5 वर्ष खाल्ली आणि पुढची 2.5 वर्ष एकनाथ शिंदे या शिवसैनिकालाच भाजपने मुख्यमंत्री केलं. किंवा शिवसैनिक मुख्यमंत्री करणं हा बाळासाहेबांना दिलेला शब्द हा उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तो कोणी केला? भाजपने पूर्ण केला. खराखुरा शिवसैनिक, अगदी शाखा प्रमुख पण नव्हे, सामान्य शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारा एक शिवसैनिक होता होता शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री करत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला शिवसैनिक भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केला, उद्धव ठाकरेंनी केला नाही. त्याला ठाण्याचा जिल्हा प्रमुख आणि एक मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सडवला होता. जेव्हा मुद्दा इथे तो येतो की उद्धव ठाकरे ज्याला ठाकरे ब्रँड म्हणतात, उभाठा शिवसेना ज्या ठाकरे ब्रँड म्हणून टाहो फोडत असते, त्या ठाकरे ब्रँडचे एकनाथ शिंदे नव्हते. ते शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला जर भाजप सत्ता हाती आल्यानंतर आपल्याकडे मोठी संख्या असताना सुद्धा मुख्यमंत्री पद देत असेल, तर मुंबईच्या भावना, मुंबईतल्या मराठी माणसांच्या भावना ओळखून भाजप आपलं राजकारण पुढे नेण्यासाठी मुंबईचा महापौर मराठी करणार नाही या भ्रमात कोणीही राहू नये. कितीही असली दिशाभूल करायचा प्रयत्न केला तरी मराठी माणूस हा मराठी पत्रकारांच्या इतका निर्बुद्ध नाही. त्याला कळतं की मराठी याचा अर्थ फक्त ठाकरेंच्या गोटातला, उभाटाच्या गोटातला किंवा ठाकरे बंधूंच्या गोटातला म्हणजेच मराठी असं नाही. आणि हा खुलासा 1 मे 2022 रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर केला होता. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही आणि तुम्ही म्हणजेच मराठी माणूस नाही. एकनाथ शिंदे हा पण मराठी माणूस आहे, एकनाथ शिंदे हा पण शिवसैनिक आहे. हे त्यानंतर अवघ्या 60 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध करून दाखवलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करण्याची पाळी आणली आणि त्यांच्या जागी त्यांनी आपल्या पित्याला दिलेलं वचन देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात पूर्ण करून दाखवलं. एका शिवसैनिकाला 2.5 वर्ष आपल्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदी बसवलं. याचं कारण भाजप दीर्घकालीन राजकारण करत असतो. दूरच्या फायद्यासाठी आजचं नुकसान सोसण्याची काय म्हणतात ती हिम्मत किंवा क्षमता भाजपमध्ये आहे, ती उतावळ्या उद्धव ठाकरेंमध्ये नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे हे शिवसेना बुडवून बसले. मुद्दा असा आहे की महापौर मराठीच होणार तर होणार, पण तो उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचा आणि गोटातला पाहिजे अशी अट कोणी घालू शकत नाही, कोणी घालू शकत नाही. त्यामुळे मराठी महापौर होणार की नाही हा प्रश्न जे गल्ली बोळात फिरून भीक मागितल्यासारखा विचारला जातो, हा प्रश्न तो गैरलागू आहे. प्रश्न असा आहे की उभाठा शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंच्या पाठिंब्याने निवडून येणारा एखादा नगरसेवक महापौर म्हणून हवा आहे की कुठल्याही पक्षातला पण मराठी माणूस मुंबईचा महापौर झाला पाहिजे असा प्रश्न विचारा. आणि तिथे मग तो 1 मे 2022 देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य लक्षात येतं की तुम्ही ठाकरे किंवा ठाकरेंच्या गोटात बसलेले जे टोळ भैरव आहेत तेवढीच मराठी माणसं नाही. या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये 12-15 कोटीपेक्षा अधिक मराठी लोक आहेत, मराठी माणसं आहेत. तेव्हा मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे ब्रँड या भ्रमात कोणी राहू नयेत. ज्या पत्रकारांना राहायचं त्यांनी राहावं.
आणि पत्रकार भ्रमात वावरतात. त्यांना तिथेच त्या नंदनवनात बागडायला सोडून मतदारांनी सुद्धा मुंबईमध्ये भाजपचे 15 आमदार निवडून दिले, जितके उबाठा शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आणता आले नाहीत. आणि म्हणून प्रश्न असा येतो की महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुंबईचा महापौर कोण होणार? अरे मराठीच होणार, मराठीच होणार. उद्धव ठाकरेंना जेवढी मराठी मतं मुंबईत मिळतात, जवळपास तेवढीच मतं मराठी माणसाची भाजपला सुद्धा मिळतात. सुरेश गंभीर सारखा एक हाडाचा कार्यकर्ता, जो बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाला आणि 3 वेळ नगरसेवक 3 वेळ आमदार होऊन त्याने माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला करून टाकला, त्याला वंचित ठेवणारे उद्धव ठाकरे यांचा मराठी माणसाशी संबंध काय येतो? सुरेश गंभीर मराठी नव्हता. तुमच्या मुलाला तुम्ही आमदारकीचं तिकीट देणार, त्यासाठी असलेल्या आमदाराला बाजूला करणार, त्याला मंत्रीपद देणार, पण सुरेश गंभीरच्या मुलाला मुलीला नगरसेवक पदाचं तिकीट मागितलं तर अडवून बसणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे असतात का? तेव्हा प्रश्न, मुंबईचा महापौर मराठी होईल का? बिलकुल नाहीये. तो ठाकरे ब्रँड असा डंका पिटणारी जी मंडळी आहेत त्यांच्या गोटातला असेल का? तर त्याचं उत्तर साफ साफ नकारार्थी आहे. नकारार्थी आहे. कारण सरळ आहे, ज्या पद्धतीचे डावपेच खेळले जात आहेत, ज्या पद्धतीची रणनीती भाजपकडून आखली जाते आणि त्याला पूरक असं ठाकरे बंधूंकडून वर्तन होत असेल, त्याला पूरक काँग्रेसचं वर्तन होत असेल, तर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सहजगत्या आपलं बहुमताचं वर्चस्व प्रस्थापित करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण एक गोष्ट असते, विजय हा विनयाने शोभतो. आपण जिंकलो की इतरांना टिवल्या बावल्या करणं, यातून तुम्ही विजयाची नाचक्की करत असता. बिहार जिंकल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या आपल्या विरोधी पक्षांची टवाळी भाजपवाल्यांनी केलेली नाही, लक्षात घ्या. अगदी बिहारमध्ये सुद्धा भाजपला विजय मिळाल्यानंतर तिथले काँग्रेसवाले किंवा आरजेडी वाले यांची टिंगलटवाळी केलेली नाही. सुदैवाने भाजपकडे संजय राऊत ही प्रवृत्ती कमी आहे, त्यामुळे फुशारक्या मारायच्या आणि जबरदस्त मार खायचा, ही परिस्थिती भाजपच्या वाट्याला येत नाही. आणि म्हणून मुंबई महापालिकेत गेल्या वेळेला तोडीस तोड तुमचे 84 तर आमचे 82 नगरसेवक निवडून आणल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचा महापौराला पाठिंबा दिला होता. सत्तेतला हिस्सा सुद्धा मागितला नाही, पद मागितलं नाही. त्यांना दीर्घकालीन राजकारण करायचंय, सुडाचं राजकारण करायचं नाहीये. भाजपला सुडाचं राजकारण करायचं नाहीये, तर मुंबईच्या मतदाराचा विश्वास संपादन करायचा आहे. आणि विश्वास संपादन करायचा असेल तर मतदाराच्या आणि जनतेच्या सदिच्छा मिळवायच्या असतात, जपायच्या असतात, चुचकारायच्या असतात. आणि म्हणून भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी अतिशय बारकाईने वॉर्ड पातळीपासून मुंबई पातळीपर्यंत आपली रणनीती आखते आहे आणि राबवते आहे. आणि मी जे बघतोय त्याप्रमाणे मला दिसतंय की भाजपला जे जे करून पाहिजे ते करून द्यायला उबाठा, ठाकरे बंधू आणि तुमचे काँग्रेसवाले सज्ज झालेले असतील तर निर्विवाद लिहून घ्या, मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि महायुतीची निर्विवाद सत्ता येणार आहे, बहुमत येणार आहे. आणि ते आलं तर भाजप मराठी माणसाला अपमानित करणार नाही. कारण सुडाने वागणं भाजपला जमत नाही आणि उद्धव ठाकरेंना सुडाच्या पलीकडचं राजकारण कळतच नाही. मग कधी राज ठाकरे असोत, कधी नारायण राणे असोत, कधी अर्णब गोस्वामी असोत, आपल्या हातातली सत्ता सुडासाठी वापरली गेली.
पण राजकारणातून माणसं जोडण्यासाठी वापरली गेली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा ऱ्हास झालेला आहे. शिवसेना नामो निशाणा सकट हातातून गेली. महापौर मराठीच होईल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हा, पण खात्रीपूर्वक एक गोष्ट सांगतो, मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा नसेल, सो कॉल्ड ठाकरे ब्रँड. जो कोणी महापौर होईल तो बाळासाहेबांसमोर नतमस्तक होणारा मराठी माणूसच असेल याची खात्री बाळगा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.